नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय काकडे यांची केळीचे सुकले बाग ही कादंबरी आणि आज भाग 10वा. 2 वर्ष गेली. मी बराच सावरलो, म्हणजे सावरण्याचा प्रयत्न केला. तर चांगले 5-6 पिक्चर्स मला मिळाले. कथा, पटकथा, संवाद माझेच होते. त्या 2 वर्षात माझ्याच कादंबरीवरच्या 2 TV सिरियल येऊन गेल्या, 1 टेलिफिल्म येऊन गेली, 5 कादंबऱ्या प्रकाशित झाला. त्या 2 वर्षात मी गावी गेलो नाही, जायची इच्छाच नाही झाली. लेखन आणि फक्त लेखन. संपादकांनी दिवाळी अंकाला कथा मागवली तरी कथा लगेच पाठवायचो. प्रकाशकांना कादंबरी हवी असली की बैठक मारून पूर्ण करायचो, देऊन टाकायचो. माझ्या कथा कादंबऱ्यांना खूप खप होता. समीक्षकांना मी पुस्तक वाचनीय असेल, चांगलं खेळवून ठेवणारं असेल तर ते पुस्तक खपणारच ना. आणि वाचनालयात अशा पुस्तकांना मागणी असतेच. शिवाजी पार्कला मी तेजश्रीला काहीही कल्पना न देता एक ब्लॉक घेतला. लेखक म्हणून हवा तसा सजवला. बहुप्रसवी आणि वाचनीय अशी मी आवश्यक ती पुस्तकं खरेदीसुद्धा केली. यशस्वी लेखनासाठी ती पुस्तकं हाताशी राहावीत असं लेखकाला वाटणं साहजिक होतं. सरकारी बक्षिसासाठी किंवा इतर खाजगी ग्रंथ पारितोषिकासाठी अशी पुस्तकं विचारात घेत जात नसली तरी त्यांचा खप होतो, ते महत्त्वाचं. नवीन जागेत मी राहायला गेलो. देवावर माझी श्रद्धा आहे, पण सत्यनारायण पूजा वगैरे यामध्ये मला इंटरेस्ट नव्हता, म्हणून मी तसला काही सोपस्कार नव्या ब्लॉकमध्ये प्रवेश करताना केला नाही. फोन करून मी तेजश्री मॅडमला माझ्या नव्या ब्लॉकची कल्पना दिली आणि तुमच्या ब्लॉकची चावी द्यायला तुमच्या सेवकाच्या बंगल्यावर येतो असं सांगितलं. तर 2 तासानं त्या स्वतःच्या गाडीनं माझ्या फ्लॅटवर हजर झाल्या. तेजश्री प्रोडक्शनचा व्याप वाढला होता. माझ्या पटकथा संवादाशिवाय आणखीन 2 लेखकांचे पिक्चर्स तेजश्रीकडे होते. TV सिरियलसाठी काम चाललं होतं. काही सरकारी माहितीपट तेजश्री करत होती. तिच्या कामाचा झपाटा दृष्ट लागावा असा होता. बोला देवदत्त, आम्हाला एकदम घटस्फोटच दिला. तिच्या बोलण्यानं मी पार कोसळलो. बाईच्या तोंडात घटस्फोटाची भाषा येऊ नये असं मला वाटायचं. मॅडम प्लीज, तुम्ही असं बोलू नका. असलं म्हणजे घटस्फोटाचं ना. हो, कानाला बरं नाही वाटत, पण मला घटस्फोटाचं काही वाटत नाही, कारण मी घटस्फोटित आहे. तेजश्री मॅडम, मला तो शॉक होता. मी नवऱ्याला नाही सोडलं, त्यांनी मला सोडलं आहे. कारण माझा मनमोकळेपणा, सर्व पुरुषांशी फ्री वागणं, त्यांच्याबरोबर कुठंही राहणं. मला आवड फिल्म इंडस्ट्रीची, त्यामुळे माझा सर्व प्रकारच्या पुरुषांशी संबंध येणं साहजिक होतं. त्याला नाही आवडायचं ते. तुमचे मिस्टर काय करत असत? काय करत असत असं काय विचारता? अहो, दुर्दैवानं ते अजून जिवंत आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश समजला नाही तुम्हाला. तुमचा उद्देश? तुम्हाला वाटलं असेल माझ्या लेखी तो मेला असंच ना. तिचा आवाज काहीसा चढलेला आणि कडवट वाटला. नाही, म्हणजे ते काय व्यवसाय करायचे तुमच्या सुखी संसाराच्या वेळी? अहो, त्यावेळी तो मुंबई हायकोर्टात फौजदारी वकील होता. गाजलेला, नामांकित. स्मगलर्स, खुनी, जातीय दंगलीतले गुन्हेगार, खंडणी बहाद्दरांची वकिली तो कोर्टात करायचा. फक्त पैसा मिळवणं हे त्याचं ध्येय. कुणी गुन्हेगार टाडा खटल्यात अडकला की ह्यांनी त्याच्या वकिलीची सुपारी घेतलीच. हा 24 तास त्याच भयानक माणसांच्या केसेस घेऊन पागल झाला होता. काही बड्या केसेस तो सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जायचा, त्यामुळे त्याचा दबदबा निर्माण झाला होता. ते ऐकलं, मग मला पुढचं ऐकायची गरज नाही पडली. तेजश्री देखणी होती, रूपमती होती, तिला फिल्म इंडस्ट्रीची ओढ होती. हिची मायानगरी वेळ जास्त खात असेल, मग नवऱ्याला हे आवडलं नाही. मग काय, त्यांनी संशय घेतला असेल. त्या भांडणात वकील नवऱ्यानं घटस्फोटाची भाषा केली असेल. मी सगळा अंदाज बांधला. त्याला वाटायचं मी एवढा कायदेतज्ञ, हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत गाजतो, तर आपल्या बायकोनं घरात बसावं, घरात त्या सगळ्या गुन्हेगार अशिलांचं स्वागत करावं, त्यांना हिट कोल्ड्रिंक पुरवावं. नाही, काहीतरीच काय हो, त्या गुन्हेगारांचं काय स्वागत करायचं? नाही, केलं तेही मी काही काळ केलं. पण एका स्मगलरची प्रॉपर्टी केस यांच्याकडे आली आणि मी उद्ध्वस्त झाले. आय कांट. नाही, बोला तुम्ही. अंडरवर्ल्डचा एक खतरनाक स्मगलर गँगवॉरमध्ये मारला. मग त्याच्या बेकायदेशीर प्रॉपर्टीचा सवाल आला, कोट्यावधीची प्रॉपर्टी.
सरकार प्रॉपर्टी जप्त करायला निघालं तर त्याच्या बायकोनं ह्या जप्तीविरुद्ध कोर्टात स्टे ऑर्डर आणली. माझ्या नवऱ्यानं मग ती केस हँडल केली. कोर्टबाजी चालू झाली. त्या स्मगलरची ती विधवा बायको फिल्म इंडस्ट्रीतली नखरेल अशी एकेकाळची हिरोईन. त्या खटल्याच्या निमित्तानं दोघं एकत्र आले आणि त्यांचं एकत्रित येणं माझ्या बेडरूमपर्यंत आलं. मग तुम्ही सुनावलं असेल. मी बाहेर पडले. माझा भाऊही वकील होता. त्याला सांगितलं तर तो म्हणाला की तुला फिल्म इंडस्ट्रीत नाव कमवायचं असेल तर स्ट्रगल कर. नवऱ्याकडनं प्रॉपर्टीचा हिस्सा माग. त्याला तसा मोकळा सोडू नको. नाही तर प्रॉपर्टी गमावशील, नवराही गमावशील. मी तेजश्रीकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर घाम जमा झाला होता. नवऱ्याला सरळ सांगितलं. त्या स्मगलरच्या विधवा बायकोचा नाद सोड. तर म्हणाला तिच्यासाठी मी तुला सोडीन पण तिला सोडणार नाही, कारण मला हिच्याकडनं अमाप संपत्ती मिळणार आहे आणि ती मिळणारच आहे. लग्न न करता ती माझ्याजवळ राहायला तयार आहे. मला किळस आली ते ऐकून. ती स्वाभिमानी आणि सुसंस्कृत तरुण तेजश्री नवऱ्याजवळ राहणं शक्यच नव्हतं. ती जवळ राहत नाही म्हणून तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोटाची नोटीस दिली. तिलाही असला घाणेरडा नवरा नकोच होता. कोर्टात तिने घटस्फोटाला संमती दिली, सही दिली, मुक्त झाली. मग ती फिल्म इंडस्ट्रीत पूर्ण वेळ उतरली. ती मेहनती होती. यशासाठी ती हवं ते करणार होती. चांगला लेखक, दिग्दर्शकाचा ती शोध घेई आणि आपली फिल्म बनवी. चांगल्या कथांसाठी जाहिरात दी. गाजलेल्या कथा, कादंबऱ्या वाचून मूळ लेखकांशी संपर्क साधी. मी एवढा खेड्यातला, पण माधवीनं माझ्या कादंबरीच्या कथेबद्दल सुचवताच ती माझ्याकडे आली. देवदत्त माझ्या फ्लॅटमध्ये राहत होता तर मला आनंद होता. एक प्रतिभाशाली साहित्यसेवक माझ्या जागेत राहत होता हे फक्त मला आता आठवणीतच ठेवावं लागणार. मॅडम, चांगल्या गुणीजनांचा किती फायदा घ्यावा हे मलाही समजतं. मी तुमच्यासाठी एवढं का केलं हे तुम्ही नाही मला कधी विचारलं. त्या प्रश्नाचा रोख मला कळला नाही. ही काय त्या माधवीसारखी माझ्याशी चाल खेळायला बघते काय? मुखस्तंभागत मी तिच्याकडे बघत राहिलो. देवदत्त झुंबरपेक्षा 15 वर्षांनी मोठे. माधवीपेक्षा तुम्ही 1 वर्षांनी लहान, बरोबर ना? म्हणजे आता तेजश्रीनी पण माझ्या वयाचा प्रश्न घेतलेला दिसतोय. आता तुमच्या आणि माझ्या वयात अंतर किती ते पाहायला हवं. तिला नेमकं काय म्हणायचं आहे ते मला कळेना. माझ्यापेक्षा ती 10 वर्षांनी तरी नक्कीच मोठी होती. तिच्या सुखवस्तूपणामुळे तसं तिचं वय जाणवत नव्हतं. तुम्ही माझे धाकटे भाऊ शोभाल असे आहात. हसऱ्या चेहऱ्यानं ती मला प्रेमभरानं बोलली आणि तिच्या त्या बोलण्यानं क्षणभर माझं मन भरून आलं. डोळ्यांच्या कडा ओलावल्या. मला ना आई, ना बाप, ना भाऊ, ना बहीण. या जगात तसा मी एकटा, पोरकाच. वडिलोपार्जित घर आणि शेती मिळाली हे नशीब म्हणायचं. मला तुमची सगळी स्टोरी गावी गेल्यावर कळली. साबाजीवर तुमचं फार प्रेम. मराठ्यांच्या इतिहासात स्मशानभूमीत जळणाऱ्या मृतराजाचा इमानी कुत्रा त्याच्या आगीत झेप घेतो अशी कथा आहे. तसं इमान साबाजीचं तुमच्याविषयी होतं. तुम्हाला कोणी सांगितलं? बाळबानं सांगितलं. अच्छा, ऐसी, म्हणजे तुम्ही माझ्या घरी गेला होतात? हो, गेले होते. मी 2 वर्षे घरी नाही गेलेलो. घराचं, त्या 7 एकराचं काय झालं आहे तेही माहीत नाही. बाळबावर सगळं सोपवलं होतं. मला वाटतं अजून सगळं काही तोच करत असेल. माझ्या त्या बोलण्यावर तेजश्री गहन विचारात पडली. बोलावं का बोलू नये हे तिला समजेना. त्या ठकीला वेड लागलं आहे हे तुम्हाला माहिती आहे? काय? हिरूनी फसवलं तिला. काय केलं? तिच्या त्या 5 आणि 6 नंबरच्या पोरींची लग्न त्यांनी चोर, दरोडेखोरी करणाऱ्या माणसांशी करून दिली. त्या पोरी आता हातभट्टी लावायचं काम करतात. चोर दरोडेखोरांना माल पुरवतात. ठकीला वेड लागायचं कारण एवढंसं असेल. त्या चोर दरोडेखोरी करणाऱ्या माणसांकडनं हिरोनं 5-5 हजार रुपये घेतले. त्यातले 5,000 तो ठकीला देणार होता. ते दिले नाहीत. उलट त्यांनी झुंबरचं आपल्या पोराशी लग्न लावलं. लग्नानंतर त्यांनी तिला लाथ मारून घराच्या बाहेर काढलं. भीक मागत फिर आणि पोट भर असं म्हणाला. काय? साबाजीचा खून तूच केला असं त्यांनी ठकीला सुनावलं. पोलिसात सांगतो फाशीवर देतो म्हणाला. पण मला वाटतं हे काम त्या हिरोनं केलेलं असणार. हिरोनंच काम तिला सांगितलं होतं. आता तिच्या डोक्यात कीड पडल्यासारखी झाली आहे. वेड्यासारखी बडबडत फिरत असते. हिरोनं सांगितलं खून केला, हिरोनं सांगितलं खून केला अशी बडबडते. मला विषण्ण वाटलं. ठकीला त्या बदमाशानं भुलवलं.
नवऱ्याविरुद्ध विष पेरलं, त्याच्याविषयी तिरस्कार निर्माण केला, तिच्या 5 आणि 6 नंबरच्या पोरींचा बाजार केला. हिरू आपलं कल्याण करील असं तिला वाटत होतं. कसलं कल्याण आणि कसलं काय. येरवड्याचं वेड्याचं हॉस्पिटल आता तिला जवळ करेल. त्या हिरूचा काय पत्ता. ठकीनी वेडेपणात हिरूनं सांगितलं खून केला अशी बडबडते म्हणून पोलिसांनी साबाजी खून प्रकरणात हिरूला पोलीस ठाण्यात बोलवला. तसा तो बेपत्ता आहे. चोर दरोडेखोरांच्या टोळीत तो सामील झाला असावा असं पोलिसांना संशय आहे. तेजश्रीनी एवढी डिटेल माहिती दिली त्यामुळे मी पुन्हा मागच्या आठवणीत गेलो. माझी 7 एकर जमीन, ते माझं घर, बाजूला असलेलं झोपडं, त्या झोपडीत राहणारा साबाजी आणि त्याच्या त्या 7 लेकी. त्या लेकी सगळ्याजणी आता झोपडीत नाहीत, आपापल्या घरी गेल्या. झुंबरही गेली. बाकी मुलींचा मी कधी विचार केला नाही, पण झुंबर माझा जीव का प्राण. देवदत्त, तुम्हाला एक बोलायला हरकत नाही. तेजश्रीनं आपल्या बॉब केसावरनं हात फिरवत माझ्याकडे बघितलं. हो बोला की. पण तेजश्री सिरियस होऊन गप्प झाली. माझ्याशी बोलावं का बोलू नये ह्या विचारात ती अडखळली. तुमच्या 7 एकरमध्ये मी एक फार्म हाऊस बांधलं आहे हे सांगायला हरकत नाही. काय? अहो, लेखकाला निवांतपणे लिहायला फार्म हाऊस हवं का नको सांगा. पण मी ते बांधणार होतोच. झुंबर पण मला तेच सांगत होती. तिने झुंबरचं नाव घेतलं आणि माझ्या काळजात तिच्या आठवणीचं मोहोळच उठलं. त्या सगळ्या आठवणी आता मला आग्या मोहळातल्या मधमाशांसारख्या कडकडून दंश करणार होत्या. मी डोळे मिटले, दाताखाली ओठ दाबले. माझी लाडकी झुंबर माझ्यापासून हिसकावून गेली होती. तुम्ही तिच्याविषयी काही विचारलं नाही की झुंबर आता काय करते, तिच्या संसारात ती सुखी आहे का नाही. काय विचारायचं आहे त्यात. ती संसारात सुखी असणं शक्यच नाही आहे. मी भेटले, 2 तास होते तिच्याबरोबर. खूप रडली, डोळे लाल भडक झाले 2 तासात. बोलताना हुंदके यायचे तिला. सारखी बाबूजीविषयी बोलत होती. त्या हिरूच्या घरात तिला सुख तरी काय मिळणार हो. तो हिरू फरारी झाला, चोर दरोडेखोरात सामील झाला. साबाजी हत्या प्रकरणी तो पोलिसांना हवा आहे. त्या हिरूला शेती. कसली शेती. भीक मंगातो. त्याची बायको नदीत मासे खेकडे पकडते, गावात विकते. भिला बेरडासारखी रानोमाळ फिरते, लोकांच्या शेतातली कणसं खुडते, रताळी खुडते, शेंगा उपटते. तेच घरी आणून तो खातो. हिऱ्या तरी काय करायचा, भुरटा चोरच की तो. विधवा रणक्या बायकांना फसवायचं, नादाला लावायचं, त्यांचे पैसे लुबाडायचे. त्यातल्या काही बायकांनी त्याला चपला जोड्यानं मारल्याचं मला 2-3घींनी सांगितलं. सगळं वाटोळं केलं त्या पोरी झुंबरचं. एकूणच मला झुंबरच्या संसाराची सगळी कल्पना आली. तिचा नवरा तरी स्वभावानं चांगला आहे का. मला वाटतं तुम्ही त्याच्याशी बोलावं, म्हणजे तो कसा आहे ते तरी कळेल. ही तेजश्री फिल्म इंडस्ट्रीतली, चांगली हाय सोसायटीची, शिवाजी पार्क, वर्सोव्यासारख्या चांगल्या ठिकाणी राहणारी मॅडम. हिला काय घेणं होतं तिकडे पार डोंगर दऱ्यात जाऊन झुंबरशी बोलायचं, तिचा संसार बघायचं. मॅडम, तुम्ही का इंटरेस्ट घेताय त्या झुंबरमध्ये. झुंबर काय फक्त तुम्हाला एकट्यालाच आवडली का. त्या पोरीनं मलाही तिच्या प्रेमात पाडलं. एक लेखक तिच्या प्रेमात पडला, आता प्रोड्युसर असलेल्या माझ्यासारख्या मॅडमनं तिच्या प्रेमात का पडू नये. मला तर वाटतं एक टेलिफिल्म करावी झुंबरवर. तेजश्रीच्या त्या बोलण्यानं मी हाबकलो. झुंबरला आम्ही त्या ब्राह्मणवाड्याच्या दरिद्री गावातनं काढलं आणि तुमच्या पिंपळवंडी गावात आणलाय. आणि तिचा नवरा. तुम्हाला काय वाटतं, झुंबरला मी एकटीला आणू पिंपळवाडीकडे. मनात विचार आला की मॅडमनं झुंबरला तिच्या नवऱ्यापासून तोडायला काय हरकत आहे. बोला ना, काय वाटतं तुम्हाला. मी तिच्या नवऱ्याला घटस्फोट द्यायला सांगीन. मग तुम्ही तिला काय सांगितलं. हे बघा देवदत्त, तिचं मला घटस्फोटाचं बोलली तर मी तिला न्याय देऊ शकते, पण मी तसं कसं म्हणू तिला. ती तिच्या नवऱ्याविषयी काही वाईट बोलत नसेल, तो आवडत नाही असं म्हणत नसेल, तर मी कशाला बोलू. तेजश्रीचा स्वतःचा संसार मोडला, त्याचं दुःख तिला खूप होतं. तिचा स्वतःचा काही दोष नसताना तिला त्रास झाला, पण तिने ते सगळं सहन केलं. आवडत्या फील्डमध्ये स्वतःला झोकून दिलं. यश तिच्या पायाशी आलं, पण आपण घटस्फोटित आहोत हे तिने कुणालाही सांगितलं नाही, सांगण्याचा प्रयत्न केला नाही.
स्वतःच्या जीवनाच्या कथेशी निगडीत अशा ज्या भूमिका तिला मिळाल्या त्या तिने फिल्मी पडद्यावर साकार केल्या. तिला मी आणि झुंबर आवडत होतो. झुंबरची आणि माझी झालेली ताटातूट तिला आवडलेली नव्हती. तिला तसं वाईट वाटायचं कारण नव्हतं, पण म्हटलंच आहे ना, ऐशी कळवळ्याची जाती कशी लाभाविण प्रीती. आम्हा दोघांवर लाभाशिवाय ती प्रीती करत होती. तिने माझ्या 7 एकरमध्ये माझ्यासाठी फार्म हाऊस बांधलं का? तर माझ्यातल्या लेखकाला ते आवश्यक आहे असं तिला वाटलं. तुमची शेती कोण करतं हे तरी माहिती आहे? हो, बाळबा शेती करतो. त्याची तशी पत्रं आली होती मला. पत्रात लिहिलं होतं, गावी येऊन जा, तुमच्या हिश्श्याचं पीक बाजूला ठेवलं आहे. सगळ्या पत्रांचा आशय तोच असायचा. माझी 7 एकर जमीन पडीक पडलेली नाही, कोणीतरी त्यात पीक घेतं आहे हेच मला समाधान. त्या पिका वाचून माझं काही अडलेलं नाही. अहो, तुमची जमीन बाळबा करत नाही आहे. मग कोण करतं आहे? झुंबर तुमची शेती करते. काय? मी जवळजवळ ओरडलोच. मग मला तेजश्रीनं झुंबरबद्दल सांगितलं. ठकी वेडी झालेली, ती रानभेरी झालेली. हिरूनं सांगितलं खून केला अशी ती बडबडायला लागली. तिच्या मस्तकात किडे पडलेले. तिच्या त्या वेडेपणानं साबाजीसारखा सज्जन मारला गेला, त्याची हत्या केली गेली हे झुंबरला समजलं. ती पोलीस स्टेशनला हा रिपोर्ट करणार होती. केलासुद्धा. पोलिसांनी तिच्या आईला पकडलं, पण ती वेडी झालेली होती. त्यांनी तिला मग योग्य उपचारासाठी येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलं. ती बरी झाली की मग बघू म्हणाले. हिरूच्या लक्षात आलं आता आपण पकडले जाणार, म्हणून तो भुरट्या चोर आता मोठ्या चोर दरोडेखोरांच्या टोळीत सामील झालाय. भुरट्या चोराला पोलीस घाबरत नाहीत, त्याला ते सहजपणे जाळ्यात आणून अडकवतात. पण मोठ्या चोर दरोडेखोरांच्या टोळीच्या वाटेला पोलीस सहसा जात नाही, कारण त्यांच्याशी सामना म्हणजे मृत्यूशी सामना. चोर दरोडेखोर जीवावर उदार झालेले. त्यांच्यातला एक जरी पडला तरी त्याचा मुडदा ते पोलिसांच्या हाती शक्यतो जाऊ देत नाहीत. त्यामुळे हिरू त्यांच्यात सामील झालाय. त्यानं स्वतःचं रक्षण करण्याचा योग्य मार्ग निवडला होता. मॅडम, त्या हिरूची बायको, तिचं काय? तिचं सांगितलं ना मी. हिरूला थोडीफार शेती होती का नाही हे सांगणं कठीण होतं, आणि जरी ती असती तरी ती त्यांनी किती नीट ठेवली असती हाही प्रश्न होता. त्यांनी जमिनीतली मातीसुद्धा कपाळाला लावायला ठेवली नसती, विकून खाल्ली असती. त्यामुळे त्याची बायको नदी ओढ्यावर मासे खेकडे पकडून, रानोमाळातली पाखरं पकडून, शेतातली कणसं मोडून कसं बसं पोट भरत होती. हिरोबा असा वाऱ्यावर, तो कशाला बायकोकडे बघतोय? अशा त्या घरात झुंबरला सुख काय असणार? त्या गावात राहायचं तर तिला आपल्या सासूबरोबर पोटाला काटे भरण्यासाठी काहीतरी करावं लागणार. सासूबरोबर झुंबर रानात गेली आणि तिचा देखणेपणा बघून गावच्या सरपंचानं तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. तशी झुंबर घराकडे पळत आली. तिने स्वतःला कोंडून घेतलं, पण सरपंच तिला सोडणार नव्हता. सरपंचानं तिचा देखणेपणा पोलीस पाटलाला सांगितला. मग काय, हिरूसारख्या फाटक्या माणसाची सून त्यांना पळवून नेणं कठीण नव्हतं. झुंबरचा तो नवरा कसा आहे? मी मला न आवडणारा प्रश्न विचारला. त्या प्रश्नानं तेजश्रीचा चेहरा वाकडा झाला. मला नाही उत्तर देत आहे. म्हणजे? नाही, मी त्याच्याबद्दल काही सांगणार नाही. तरीसुद्धा हे बघा, मी त्याच्याबद्दल जे काही सांगेन ते तुम्हाला ऐकवणार नाही. मी बोलले तर तुम्हाला सहन होणार नाही. तुमच्या मस्तकावर आभाळ फाटल्याचा किंवा खाली जमीन दुभगल्याचा प्रत्यय येईल. त्या बोलण्यानं माझ्या काळजात कालवा कालव झाली. काळजावर हात ठेवला, पण ते कापत असल्याचा भास झाला मला. माझ्या झुंबरला राक्षस नवरा भेटला का काय? त्या हिरूच्या पोटचा तो वारसदार, तो कसा धड असेल? बाप से बेटा सवाईच असणार, म्हणून तेजश्री अशी बोलतीये. झुंबरसाठी मी कौलारू घर बांधून दिलं आहे फार्म हाऊसच्या शेजारी. आता ती तिच्या नवऱ्यासकट कौलारू घरात राहतीये. तुमची ती 7 एकर जमीन बाळबा नाही तर झुंबर करते, आलं लक्षात? बाळबानं 7 एकर जमीन सोडताना काही खळखळ नाही केली. तोच म्हणाला, साबाजीची लाडकी लेक माझ्या लेकीसारखी, तिला सुखाचा घास ह्याच 7 एकर जमिनीत मिळेल, म्हणून झुंबर सांभाळतीये तुमची सगळी शेती. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढचा 11वा आणि शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.